नमस्कार, मी शिवम. तुम्ही बघता एलेक्स मराठी आणि आपण गेल्या काही 2 दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरती असलेल्या परशुराम घाटा संदर्भात एक सर्वात मोठी बातमी दाखवली होती की परशुराम घाटामध्ये सध्या जे काम चालू आहे, संबंधित ठेकेदाराकडे जे काम चालू आहे, या कामाचा अनियमितपणा आपण लोकांसमोर आणला होता. आणि म्हणजे ज्या परशुराम घाटामध्ये हजारो प्रवासी इथून प्रवास करतात, त्या प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय का, असा संतप्त सवाल आपण एलेक्स मराठीच्या माध्यमातून इथल्या ठेकेदारांना विचारला होता. मात्र आपल्या एलेक्स मराठी या बातमीची दखल घेत आता ठेकेदारांना जाग आलेली आहे. तुम्ही जर माझ्या बाजूला बघताय तर इथे जे कोणत्याही प्रकारचं सेफ्टी गाईडलाईन नव्हती, आता या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. खरं तर आपण जेव्हा बातमी दाखवली तेव्हा इथं कोणत्याही प्रकारचं गार्ड नव्हतं. हा जो भाग होता पूर्णपणे मोकळा होता. मात्र एलेक्स मराठीच्या बातमीचा दणका म्हणावा लागेल की ठेकेदाराला जाग येत त्यांनी लगेच या ठिकाणी जे सेफ्टी बोर्ड आहे का सेफ्टी गार्ड आहे तो हा पूर्णपणे लावलेला आहे. मात्र इथे प्रामुख्याने एक गोष्ट नमूद करता येते की या ठेकेदारांचा हलगर्जीपणा किती बघावा लागेल की बोर्ड मात्र तुम्ही लावलेले आहेत, मात्र रात्रीच्या वेळेसाठी जे दिशादर्शक रेडियम असतात ते रेडियम या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे इथं काय म्हणता येईल, म्हणजे आंधळं पीठ धरतं आणि कुत्रं नेतं अशी परिस्थिती या ठेकेदारांची सुरू आहे का, असा देखील सवाल या इथल्या प्रवाशांनी विचारलेला आहे. एकीकडे अजूनही पावसाळा व्यवस्थित कोकणामध्ये सुरू झालेला नाही आहे. गेल्या 2 दिवसापासून कोकणामध्ये पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतलेली आहे. तरी आताची वेळ आहे की जी घाटातली जी अपूर्ण काम आहे ती पूर्ण केली पाहिजेत. कारण लोकांचं जे म्हणणं असं आहे की रस्ता पूर्ण झाला आहे, मात्र लोकांच्या मनाला आणि लोकांच्या जीवाला पाहिजे तेवढं समाधान अजून व्यक्त होत नाही आहे. जोपर्यंत मुंबई गोवा मार्गावरील जे मुख्य रस्ते आहेत, मुख्य घाट आहेत, जोपर्यंत त्यांची संपूर्ण कामं पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत एलेक्स मराठीकडून त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वारंवार त्यांच्या विरोधात होत असलेल्या ज्या बातम्या आहेत दाखवण्यात येतील. जोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णपणे पूर्ण होऊन तो टप्प्यात येत नाही आणि लोकांचा सुरक्षित प्रवास तिथून होत नाही तोपर्यंत एलेक्स मराठी या गोष्टी दखल घेतली जाईल. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम केसकर, एलेक्स मराठीसाठी चिपळूण.